कोरोनाने वाट लावले, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे। तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या। संकल्प दिवाळीचा, संकल्प झी24 तासचा। आजपासून दिवाळी सणाची सुरुवात झाली आहे। राज्यभरात वसुबारस अर्थात दिवाळी सणाचा पहिला दिवस साजरा केला जातोय। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वसुबारसेच्या दिवशी आपल्या लाडक्या गायी आणि वासराची पूजा केली। घराघरात रोषणाई सध्या केली जाते, तसंच फराळ बनवण्याची लगबग देखील सुरू असल्याचं दिसतंय। गायी आणि वासराची पूजा करून हा दिव्यांचा सण पुढचे 5 दिवस सुरू राहणार आहे। अजरामर गीतांच्या स्वरचैतन्यानं सोमवारची पहाट उजळून निघाली। सोबतच अंजली पाडगावकर आणि अतुल अरुण दाते यांनी मंगेश पाडगावकर आणि अरुण दाते यांच्या आयुष्यातील रंजक किस्से सांगत आठवणींना उजाळा दिला। महक प्रस्तुत अजरामर गीतांची किस्स्यांची अनोखी दिवाळी पहाट पुण्यात रंगली। विठ्ठल रुक्मिणी यांना भेट आणि दान आलेल्या सोन्याच्या दागिन्यांपासून नवीन अलंकार बनवण्याचा ठराव विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने केलाय। आता हा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे। पारंपरिक दागिन्यांसोबतच नवीन अलंकार आता विठ्ठल रुक्मिणीसाठी बनवले जाणार आहेत। राज्यातील हजारो अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना यंदा देखील 2000 रुपयांची भाऊबीज भेट मिळणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे। त्यासाठी 37,97,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध झालाय। दिवाळीच्या मुहूर्तावर अमरावतीतील रघुवीर स्वीट मार्टनं 11,000 किलो किमतीची सुवर्ण कलश मिठाई बनवलेली आहे। या मिठाईत बदाम, पिस्ता, केशर, पिसोरी आणि 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा वर्ख चढवण्यात आला आहे। BLO कामाच्या ड्युटीवर असणाऱ्या मुंबईतल्या अतिरिक्त शिक्षकांना दिवाळीची सुट्टी जाहीर झाली आहे। 1 ते 11 नोव्हेंबरपर्यंत या शिक्षकांना दिवाळीची सुट्टी मिळेल। आमदार कपिल पाटलांनी ही मागणी केली होती। अकोल्यातील सौम्या गुप्ता या 9 वर्षाच्या चिमुकलीला लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचा जगातील सर्वात लहान सतार वादकाचा बहुमान मिळालाय। सौम्या ही अकोल्यातील माउंट कार्मेल शाळेची 4थ्या वर्गातली विद्यार्थिनी आहे। वडील डॉक्टर अभिनंदन गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सौम्यानं सितार वादनाचे धडे गिरवले। कोरोना काळातला वेळ सौम्यानं सत्कारणी लावला। ऊस उत्पादक शेतकरी यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीनं कराड तहसीलदार कार्यालयावरती ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। कराडमधील कृष्णा कॅनॉल येथून या मोर्चाला सुरुवात झाली। सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला। ऊस बिलातून वीज बिल कपात सुरू करू नये, तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखाने एकरकमी दर देत असताना सातारा जिल्ह्यातील कारखाने, साखर कारखाने हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 100% मदत देणार अशी घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात फक्त 75% मदत देण्यात आली आहे। प्रशासनानं सुरुवातीला एक यादी तयार केली होती। यामध्ये 75%ची एक यादी आणि 25%ची दुसरी यादी आता तयार करावी लागणार आहे। त्यात दिवाळी सुट्ट्यांमुळे बँका बंद असल्यानं त्याची अडचण शेतकऱ्यांना मदत मिळण्यात होणार आहे। ग्रामीण भागातील सहकारी आणि खासगी दूध संस्थांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे। गोधन दूध संस्थेनं दूध उत्पादकांना 31 लाखांचं रिबीट वाटप केलंय। सोबत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पत्नींना पैठणी फराळ देत त्यांच्या कष्टाचंही कौतुक केलंय। खूप खूप अभिनंदन। शेतकऱ्याने काबाड कष्ट करून पिकवलेल्या भाताची गंजी अज्ञात समाजकंटकांनी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या सुरगाण्यात घडलाय। रमणगिरी महाराज मठा शेजारी ही घटना घडली आहे। या आगीत भात जळून खाक झाल्यानं शेतकरी चौधरी यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या प्रकरणी सुरगाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भात शेतीचा आगार असलेल्या भोर वेल्हे तालुक्यात भात कापणीच्या कामांना वेग आलाय।
भोर तालुक्यात 7,500 तर वेल्ह्यात 6,000 हेक्टर भात शेतीचं क्षेत्र आहे। या भागात प्रामुख्यानं इंद्रायणी तांदळाचं उत्पादन होतं। नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत बऱ्यापैकी कापणी पूर्ण होण्याचा इथं अंदाज आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्या बारामती दौरा आहे। ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात उभारलेल्या अटल इन्क्युबेशन सेंटरच्या अत्याधुनिक इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार शरद पवार सोबतच खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। 16 जानेवारी 2020ला बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आले होते। नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी एकाच व्यासपीठावरती आले होते। भुजबळ साहेब, आपण अशा वर्गातून येतो जिथं संघर्ष केल्याशिवाय, खेचून घेतल्याशिवाय काही मिळत नाही, असं पंकजा मुंडे भाषणात म्हणाल्या। भुजबळ माझ्यासाठी ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, असंही पंकजांनी नमूद केलं। नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे आज एकाच मंचावरती आले। सुपर स्पेशालिटीच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्तानं यावेळी बोलताना हॉस्पिटल सुरू होत असलं तरी कुणाला इथे येण्याची वेळ येऊ नये अशी आशा पंकजा मुंडेंनी व्यक्त केली। मंत्री नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीसांवरती गंभीर आरोप केलाय। राज्यात फडणवीसांच्या इशाऱ्यावरती ड्रग्सचा खेळ सुरू आहे आणि त्याला फडणवीस संरक्षण देत असल्याचा आरोप मलिकांनी केलाय। तर नीरज गुंडे हे फडणवीसांच्या काळातले वाझे होते। सरकार अडचणीत आल्यावरती ते मातोश्रीवरती फडणवीसांचे दूत म्हणून जायचे, असा आरोप मलिकांनी केलाय। नवाब मलिकांनी केलेल्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले। अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्यांनी बोलू नये असं म्हणत दिवाळीनंतर फटाके फोडणार असा इशाराच फडणवीसांनी दिलाय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावलाय। राजकीय फटाक्यांना दिवाळीची गरज नसते। काही जण म्हणतायत दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार, मात्र पाकिस्तानात कधी बॉम्ब फोडताय त्याची मी वाट बघतोय, असा टोला फडणवीसांना उद्धव ठाकरे यांनी लगावला। तर मंत्रालयात जाऊन पाट्या टाकायला आवडत नाही, जर काम घरून होत असेल तर ते मी करतो, असाही टोला ठाकरेंनी विरोधकांना लगावलाय। एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासमोर हजेरी लावली। आयोगाचे अध्यक्ष विजय संपला यांची त्यांनी भेट घेतली। जाती संदर्भातली ओरिजिनल कागदपत्र त्यांनी सादर केली अशी सूत्रांची माहिती आहे। बनावट कास्ट सर्टिफिकेटच्या आधारे वानखेडेंनी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता। सचिन वाझेंना तळोजा तुरुंगातून पुन्हा मुंबई पोलिसांकडे आणण्यात आलंय। किला कोर्टात वाझेला रिमांडसाठी हजर केलं जाणार आहे। गोरेगावात व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याच्या तक्रारीची चौकशी गुन्हे शाखा करणार आहे। जालना जिल्ह्याचे माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचं निधन झालंय। ते पिंपळगावातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। पुंडलिकराव हे भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत दानवेंचे वडील। 1977 आणि 1989 असे 2 वेळा ते खासदार राहिले। पुंडलिकराव दानवेंच्या जाण्यानं जालन्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे। शेतकरी प्रश्नावर आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजप नेते गिरीश महाजन यांनी शक्ती प्रदर्शन करत भव्य मोर्चा काढला। जळगावात अतिवृष्टीनंतरही शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाहीये। शेतकऱ्यांचं विजेचं कनेक्शन कापून सरकारनं असंवेदनशीलता दाखवली असल्याचा आरोप भाजपनं केलाय। सरकारचा निषेध म्हणून हा भव्य मोर्चा, ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। 500 ट्रॅक्टरसह हजारो शेतकरी जळगावातल्या या मोर्चात सहभागी झाले। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेतली। एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढत चाललेल्या आत्महत्या, एसटी कर्मचाऱ्यांचे तुटपुंजे पगार आणि इतर प्रश्नांवरती दरेकर यांनी चन्ने यांच्याशी चर्चा करून निवेदन दिलं। यावेळी दरेकरांसोबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर, भायखळा मंडळ अध्यक्ष नितीन बनकर उपस्थित होते।
ऐन दिवाळीच्या तोंडावर महागाईचा बॉम्ब फुटलाय. व्यावसायिक वापराचा निळा सिलेंडर तब्बल 266 रुपयांनी महागलाय. ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरमध्येच आहे. मुंबईत 1783 रुपयांना मिळणारा 19 किलोचा सिलेंडर आता 1950 रुपयांना मिळणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या भावातही दररोज वाढ होतीये. आज देखील 36 पैशांनी पेट्रोल महागले तर डिझेलच्या किमतीतही 39 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य नागरिकांचं बजेट कोलमडलंय. सलग 22व्या दिवशी ही दरवाढ होतीये. नोव्हेंबर महिन्यापासून काही बँकांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. बचत खात्यात एका महिन्यात 3 वेळा पैसे भरता येणार आहेत तर 4 वेळा पैसे काढता येणार आहेत. यापेक्षा जास्त वेळा व्यवहार केल्यास ग्राहकांना पैसे द्यावे लागतील. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास दंडाची नवी रक्कम आकारली जाणार आहे. वाहतुकीचे नवे नियम आजपासून लागू झालेत. विना हेल्मेट, विना सीट बेल्ट शिवाय प्रवास केल्यास 1000चा दंड भरावा लागेल तर विना परवाना वाहन चालवल्यास तब्बल 10,000चा दंड ठोठावला जाईल. दुसऱ्यांदा नियम मोडल्यास 2 वर्ष तुरुंगवास किंवा 25,000चा दंड ठोठावला जाईल. व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांनाही आजपासून नव्या बदलांना सामोरं जावं लागेल. काही आयफोन आणि अँड्रॉइड फोनवरती व्हॉट्सअॅप बंद होईल. फेसबुकच्या मालकीचं प्लॅटफॉर्म अँड्रॉइड 4.0.3, आईस्क्रीम सँडविच, iOS 9 आणि KAIOS 2.5.0 ला सपोर्ट करणार नाही. मुंबईतली राणीची बाग आजपासून सुरू झाली आहे. वीर जिजामाता उद्यानाची दारं आजपासून खुली झाली आहेत. आता राणीच्या बागेत पक्ष्यांच्या किलबिलाटासोबत बच्चे कंपनीचीही किलबिल ऐकू येईल. 1 नोव्हेंबरपासून सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नियमांसह ही उद्यानं खुली असतील. मास्क वापरणं, गर्दी टाळणं हे महत्त्वाचे नियम पाळावे लागतील. आजपासून सर्वसामान्यांच्या आयुष्यात महत्त्वाचा बदल होतोय तो लोकल ट्रेनच्या तिकिटाबाबतचा. कोरोना प्रतिबंधक लसीचे 2 डोस घेतलेल्या आणि 15 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या मुंबईकर रेल्वे प्रवाशांना आता तिकीट देखील मिळणार आहे. मुंबईची लोकल सेवा आमूलाग्र बदलणार आहे. मुंबईकरांच्या सेवेत तब्बल 47 नव्या AC लोकल दाखल होणार आहेत. 19 स्टेशन्सचा चेहरा मोहरा देखील बदलणार आहे. MUTP टप्पा 3 प्रकल्पासाठी 13,54,00,000चा निधी राज्य सरकारकडून मिळणार आहे. कोरोना काळात रेल्वेच्या काही नियमांबाबत प्रवाशांनी विरोध केलाय. जनरल डब्यात क्षमतेइतक्याच प्रवाशांना तिकीट देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. हा निर्णय बदलण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. लवकरच हा निर्णय बदलला जाईल अशी माहिती मंत्रालयातल्या सूत्रांनी दिली आहे. महारेरा नोंदणीकृत प्रकल्पातील घरांवरती किंवा मालमत्तेवरती कर्ज घेतल्यास किंवा घरं मालमत्ता तारण ठेवल्यास त्याबाबतचे CERSAI ची कागदपत्र महारेराला सादर करणं विकासकांना बंधनकारक असणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना घरावर कर्ज किंवा तारण आहे की नाही हे समजणार असून यामुळे ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीला आळा बसेल. चांदवडमध्ये 16 लाखांच्या बायोडिझेलचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी 3घांना ताब्यात घेण्यात आलंय. मुंबई-आग्रा महामार्गालगत मोकळ्या जागेत बायोडिझेल साठवलेलं मशीनच्या सहाय्यानं बायोडिझेल काढून खरेदी विक्री सुरू होती. पोलिसांनी सापळा रचून हा साठा जप्त केलाय. जुन्या वादावरून 33 वर्षीय तरुणावरती धारदार चाकूनं हल्ला करण्यात आला. भंडारा जिल्ह्याच्या केसलवाडा पवार इथं रात्री 10च्या सुमारास ही घटना घडली. सचिन मार्तंड ठाकरे असं जखमी तरुणाचं नाव आहे. त्याच्यावरती भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बोपचे कुटुंबातील 3 जणांवर लाखनी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय. येरवडा कारागृहात असलेल्या गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या गुंडांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हत्या आणि मोक्काच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे साथीदार दिघी इथे येणार होते. ही माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी 3घांना अटक केली. कोरोनाने वाट लावली. पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा.